भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा अनेक वेळा चेष्टेचा विषय ठरल्याचं पाहायला मिळाले। मुंबईकरांना पुन्हा एकदा त्याचा अनुभव आला। सोमवारी मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस झाला। सोमवारच्या पावसानंतर हवामान खात्याने मुंबईत मोठ्या पावसाचा अंदाज व्यक्त केला, पण हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला आणि त्यामुळे सोशल मीडियावर मात्र मीम्सचा पाऊस पडलाय। सोमवारी मुंबईत मुसळधार पाऊस झाला। खरं तर रविवारी रात्रीपासूनच मुंबई आणि परिसरात पावसानं जोर धरला होता। ठिकठिकाणी पाणी जमा झालं आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे मध्य रेल्वेची लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली। खरं तर मध्य रेल्वे ठप्प होण्यासाठी तुरळक पावसाच्या सरीही पुरेशा असतात, पण सोमवारी तर मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होण्यासाठी तर मोठं कारणच मिळालं। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक कोलमडून पडलं आणि त्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली। चाकरमान्यांनी तर केवळ रेल्वे स्टेशनला पाय लावून माघारी फिरणं पसंत केलं। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामाचा खाडा झाला। मुंबई आणि उपनगरात एवढा मोठा पाऊस होईल याचा अंदाज हवामान खात्याला नव्हता का, असा प्रश्न आता मुंबईकर विचारतायत। मंडळी, हवामान खात्यानं सोमवारी मुंबई आणि परिसरासाठी ग्रीन अलर्ट दिला होता। तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती। गुरुवारपर्यंत हा अंदाज खरा ठरला, पण हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वागेल तो पाऊस कसला? रविवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि सोमवारी मुंबई ठप्प झाली। सोमवारच्या दमदार पावसानंतर दुपारी हवामान खातं जागं झालं आणि मंगळवारसाठी येलो अलर्ट दिला। तसंच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करून टाकला, पण जसा हवामान खात्याचा अलर्ट आला तसा पाऊस पळून गेला। कालच्या सारखा पाऊस नाही आणि स्थिती आता नॉर्मल आहे। लोकांना उगाच घाबरवतात की पाऊस येणार जाणार, त्यांचा मध्यम त्यांचा 60% अंदाज चुकूनच जातोय। प्रत्येक वेळी हवामान खाता जो निर्णय घेतो सांगतो ते सांगण्यापेक्षा ना, तुम्हाला जेव्हा परफेक्ट समजेल ना तेव्हा तुम्ही फक्त डिक्लेअर करा की बाबा एवढा पाऊस आहे। मागील दोन दिवसापासून पाऊस धोधो पडतो आहे आणि तेव्हा हवामान विभागाने त्या संबंधित काहीच माहिती दिली नाही, बरोबर। आणि जेव्हा माहिती दिली ती खोटी ठरली, बरोबर। आणि याच्यामध्ये सर्व मुंबईकरांचं नुकसान झालेलं आहे मला असं वाटतं। पाऊस आणि हवामान खात्यातील या खेळाचा मुंबईकरांनी हा काही पहिल्यांदाच अनुभव घेतलेला नाहीये। ज्या वेळी हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला त्यापैकी बहुतेक वेळा मुसळधार पाऊस झालाच नाही आणि त्यामुळेच हवामान खात्याच्या अंदाजाविषयी सोशल मीडियावर मीम्सचा जणू पाऊस आला। गेले 2 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता। शेवटी काल संध्याकाळी हवामान खात्यानं येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला। शाळा बंद ठेवण्यात आल्या, तेव्हा कुठे आज पाऊस थांबला। मंगळवारी पावसाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। हवामान खात्याच्या अलर्ट नंतर मुंबई आणि उपनगरातून पाऊस बेपत्ता झाला। अनेक ठिकाणी तर चक्क ऊन पडल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज पुन्हा एकदा फोल ठरलेला दिसला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर महाराष्ट्राची खबरबात मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र अगदी काही क्षणात पुन्हा भेटणार आहोत।